चला, आजच्या क्लासमध्ये आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा टॉपिक घेऊन येतोय. गणित या विषयातील कागदमापन या घटकावरील अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव आज आपण या क्लासमध्ये करणार आहोत. आजच्या क्लासमधला प्रत्येक प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे, कारण याच्या अगोदर 5वी स्कॉलरशिपला या घटकावर आधारित सेम असे प्रश्न आलेत. त्याच्यामुळे इयत्ता 4थी साठी तसेच अतिशय महत्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येतोय. ठीक आहे, आता कागदमापन या घटकासाठी सुरुवातीला काही बेसिक माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बघा, 1 डझन म्हणजे 12 वस्तू किंवा 12 कागद. ठीक आहे, त्याच्यानंतर एक ग्रोस म्हणजे 12 डझन. 1 डझन म्हणजे 12 असतील तर 12 डझन म्हणजे 144 कागद होतील किंवा वस्तू होतील. त्याच्यानंतर एक दस्ता म्हणजे 2 डझन कागद, 24 कागद होतील. आणि एक रीम जी झेरॉक्सच्या दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, लाल कलरच्या कागदामध्ये पॅक केलेला एक कागदांचा गठ्ठा असतो, त्याला आपण एक रीम असं म्हणतो. एक रीम म्हणजे 20 दस्ते कागद म्हणजेच 480 कागद होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये 40 डझन कागद असतात. तो जो कागदाचा मोठा गठ्ठा तुम्ही पाहता झेरॉक्सच्या दुकानामध्ये गेल्यानंतर, तर त्याच्यामध्ये 480 कागद असतात, म्हणजेच एक कागदाची रीम आहे असं आपण म्हणतो. ठीक आहे, ही छोटीशी माहिती आहे, याच्यावरती आधारित अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. चला, पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, एक ग्रोस कागदांपैकी 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहतील. बघा, आपल्याकडे एक ग्रोस कागद आहे आणि त्याच्यातून आपल्याला 5 दस्ते कागद वापरलेले आहेत म्हणून ते वजा करावे लागतील, म्हणजे शिल्लक कागद मिळतील. बरं, उत्तर कशात पाहिजे? कागदामध्ये. किंवा किती दस्ते शिल्लक आहेत असं म्हटलंय का? नाही, कागद किती शिल्लक आहे असं म्हटलंय. मग आपण कागदामध्ये रूपांतर करून घेऊया. एक ग्रोस म्हणजे आपण पाहिले बघा, एक ग्रोस म्हणजे 144 कागद. किती कागद? 144 कागद. बर, आता 5 दस्ते म्हणजे किती कागद? बघा, इथं आपण शिकलो, एक दस्ता म्हणजे 24 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद किंवा एक दस्ता म्हणजे 2 डझन. तर 5 दस्ते म्हणजे 10 डझन आणि 10 डझन म्हणजे 12 120 किंवा 24 5 120 असं म्हणू शकते. म्हणजे 5 दस्ते म्हणजे 120 कागद. ठीक आहे, सिंपल वजाबाकी करून घेऊया. 4 मधून 0 गेलं, 4 उरतात. 4 मधून 2 गेले, 2 उरतात. 1 मधून 1 0. म्हणजे माझ्याकडे किती कागद शिल्लक राहतील बाळांनो? 24 कागद शिल्लक राहतील. ठीक, चला, असं कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 येत आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, याच्यामध्ये काय करायचं रे? बेरीज करायची. 2 दस्ता कागद आणि 5 डझन कागद बरोबर किती कागद? सुरुवातीला आपण रूपांतर करून घेऊया. 2 दस्ता म्हणजे किती कागद असतात? बरं, आपण आत्ताच पाहिलं, एक दस्ता म्हणजे 24 कागद किंवा 2 डझन. एक दस्ता म्हणजे 2 डझन. मग 2 दस्ता म्हणजे 4 डझन आणि 4 डझन म्हणजे किती? 12 गुणिले 4, 12 गुणिले 4, 12 चौक 48. बघा, किंवा मग 2 दस्ते बरोबर 2 गुणिले 24 बरोबर 48 कागद. 2 दस्ते म्हणजे 48 कागद. 5 डझन म्हणजे काय? तर 1 डझन बरोबर 12. तर 5 डझन बरोबर किती? तर मग 5 गुणिले 12, 12 पंचे 60. यांची आपल्याला करायची बेरीज. चला, 8 अधिक 0 8, 4 अधिक 6 10, 108 कागद होते. ठीक, कुठं दिलंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलंय. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा, एक रीम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंग साठी वापरले व 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले. बघा, वापरलेत पण आणि 36 कागद आहेत ना, ते खराब झालेले आहेत. किती कागद शिल्लक राहतील? बर, आपल्याकडे सुरुवातीला कागद किती आहेत ते बघा. एक रीम कागदापैकी आपल्याकडे किती कागद आहेत बाळांनो? एक रीम. मग आत्ताच आपण पाहिलं
एक रिम म्हणजे तो कागदाचा गट्टा, झेरॉक्स दुकानात गेल्यानंतर आपण पाहतो तो, म्हणजे त्याच्यामध्ये किती कागद असतात रे? 480 कागद असतात. म्हणजे आपल्याकडे सुरुवातीला 480 कागद आहेत. बर, पुढे जाऊया. 5 दस्ते कागद प्रिंटिंगच्या वेळी वापरलाय. 5 दस्ते कागद वापरले. बर, एक दस्ता म्हणजे काय? आताच आपण पाहिलं बघा. एक दस्ता म्हणजे 2 डझन, 5 दस्ते म्हणजे 10 डझन, आणि 10 डझन म्हणजे 12 120. मग 120 कागद प्रिंटिंग साठी वापरलाय. 120. बर, किती शिल्लक राहिले रे मग प्रिंटिंग करून? बघूया. 8 मधून 2 गेले 6 उरतात, 4 मधून 1 गेले 3. 360 कागद राहिले प्रिंटिंग करून. पण प्रिंटिंग करते वेळी अजून 36 कागद खराब झाले. मग ते 36 कागद आपण परत याच्यातून वजा करू. खराब झालेले कागद. मग किती राहिले बघा. इकडून एक उसना घ्यावा लागेल. तर 10 झाले, तर 5 उरतात. मग 10 तून 6 गेले, 4 राहिले. 5 मधून 3 2 राहिले, आणि 3 असे 3, म्हणजे 324 कागद शिल्लक राहतात. 324. बघा कुठं दिलंय? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलंय. समजलंय? चला पुढे जाऊ. जोसेफने एक रीम कागदापैकी 20 दस्ते कागद झेरॉक्स साठी वापरले. बघा, एक रीम कागद होता त्याच्याकडं, त्याच्यापैकी 20 दस्ते कागद झेरॉक्स साठी वापरले. तर त्याच्याजवळ किती कागद शिल्लक राहिला? सेम, एक रीम कागद होता म्हणजे एक गट्टा कागद त्याच्याकडे होता. म्हणजे आपण पाहिलं एक रीम बरोबर किती रे? 480. म्हणजे त्याच्याकडं 480 कागद होते. बर, पुढे जाऊ. 20 दस्ते कागद झेरॉक्स साठी वापरले. बर, आता आपण परत 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 मी ती गोष्ट रिपीट करतोय. एक दस्ता म्हणजे 2 डझन, मग 20 दस्ते म्हणजे 40 डझन, आणि 40 डझन म्हणजे किती कागद? तर बघा, 20 दस्ते. 20 दस्ते बरोबर किती कागद? बर, एक दस्ता म्हणजे 24. असं कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा चालेल. 24 गुणिले 20, 200, सॉरी हा शून्य आहे असा लिहा. 24 दोन्ही 48. म्हणजे एक रीम कागद होता, त्याच्यापैकी 20 दस्ते कागद झेरॉक्स साठी वापरले. 20 दस्ते म्हणजे काय रे? पुन्हा 20 दस्ते कागद म्हणजे 480 कागद, म्हणजे 480 पैकी 480 वापरले. मग शिल्लक किती राहतील? 0 राहतील. 0. पर्याय क्रमांक 2. चला पुढं बघा. 2400 कागद म्हणजे किती रीम कागद? बर, एक रीम म्हणजे 480 कागद आहेत. मग 2400 कागद आहेत. त्या 2400 कागदाचे आपल्याला 480 480 480 असे भाग पाडावे लागतील. म्हणजे भागिले 480 करावं लागेल. म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. 1 0 1 0 कॅन्सल करून टाका. 24 1 24 हा 0. 24 दोन्ही 48. बर, पुन्हा 10 भागिले 2. बे 1 बे, बे 5 10. म्हणजेच किती रीम कागद? 5 रीम. बघा, त्या कागदांचं रीम मध्ये रूपांतर करायचं असेल तर 480 ने भागायला पाहिजे, आणि रीमचं कागदामध्ये रूपांतर करायचं असेल तर 480 ने गुणावं लागेल. त्या पद्धतीनं आपलं उत्तर आलं 5 रीम. पुढे चला. 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन? आता सिंपल, थोडस लक्ष द्या. उत्तर पाहिजे आपल्याला डझनामध्ये. मग ना आपण काय करूया, हे 5 डझन आहे असं ठेवूया, आणि 2 ग्रोसचं रूपांतर डझन मध्ये करू. बर, या इकडं बघा. 1 ग्रोस म्हणजे 12 डझन असत. 1 ग्रोस म्हणजे 12 डझन आहे. मग 2 ग्रोस म्हणजे
2 ग्रोस म्हणजे बघा, 1 ग्रोस बरोबर 12 डझन. मग 2 ग्रोस सिंपल, 12 दोन्ही 24 डझन. बर, मग हे 2 ग्रोस म्हणजे 24 डझन झाले आणि इथले 5 डझन. 5 आणि 24 किती झाले बाळांनो? 29 डझन. चला 29 डझन. पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2 रिम कागदांपैकी 2 ग्रोस कागद, 2 रिम कागदापैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? आता सुद्धा आपल्याला उत्तर कशामध्ये काढायचंय? डझन मध्ये काढायचंय. मग 2 रिम म्हणजे किती डझन? पहिला 1 रिम म्हणजे बघा 40 डझन. 1 रिम म्हणजे 40 डझन. मग 2 रिम म्हणजे काय बाळांनो? तर 2 गुणिले 40 म्हणजे किती? 80 डझन. 80 डझन. ठीक. आता पुढे चला. 2 ग्रोस कागद, त्याच्यापैकी 80 डझनापैकी 2 ग्रोस कागद वापरले. 2 ग्रोस म्हणजे किती? बघा, 1 ग्रोस म्हणजे 12 डझन, कारण डझनामध्ये रूपांतर करायचंय, त्याच्यामुळं लक्षात ठेवा. आता 1 ग्रोस म्हणजे 12 डझन, तर मग 2 ग्रोस बरोबर 2 ग्रोस बरोबर 2 गुणिले 12 24 डझन. काय केलेत? वापरलेत, म्हणजे वजा करावे लागते. चल, इथं राहिले 7, इकडे 10, 10 तून 4 गेले 6, 7 मधून 2 गेले 5. 56 उत्तर कशामध्ये मिळत आहे? डझन मध्ये. 56 डझन. पर्याय क्रमांक 2. चला पुढे जाऊया. जॉनने 2 रिम कागदांपैकी, बघा सिंपल आहे, 2 रिम कागदापैकी 40 डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले. बर, तर किती कागद शिल्लक राहतील? सिंपल, जसं दिलंय त्या पद्धतीने करत जाऊ. त्यांनी विचारलंय किती कागद शिल्लक राहतील, म्हणजे आता सगळ्यांचे रूपांतर कागदामध्ये करून टाकू. बघा, 2 रिम, चला 1 रिम म्हणजे आपण पाहिलं, 1 रिम म्हणजे किती? 480. मग 2 रिम म्हणजे 2 गुणिले 480. बोला, 2 0 0, 2 8 16, 1 2 चौक 8 ने 9, 960 कागद. बर, त्याच्यापैकी 40 डझन कागद, बघा 40 डझन, 40 डझनाचं रूपांतर जर कागदामध्ये करायचं असेल, 1 डझन बरोबर 12, तर 40 डझन बरोबर 40 गुणिले 12, 12 चौक 48 आणि वरचा 1 0. हे कागद ना छपाईसाठी वापरलेत, म्हणजे वजा करावे लागते. वजा केले, बघा इथं झाले 16, 16तून 8 गेले, 8 उरतात, 8तून 4 गेले, 4 उरतात, 480 कागद राहिले. आणि परत 2 दस्ते कागद खराब झालेत, 2 दस्ते. सिंपल प्रश्न आहे. आता 1 दस्ता बरोबर किती कागद असतोय? बघा नीट लक्ष द्या. 1 दस्ता बरोबर 24 कागद आहेत. 1 दस्ता बरोबर 24 कागद. असे 2 दस्ते कागद, असे 2 दस्ते कागद काय झाले? खराब झाले. मग 2 दस्ते बरोबर 24 गुणिले 2 किती रे? 48. पुन्हा हे 48 वजा करावे लागतील. चला, तर 7, इथं 10, 10 तून 8 2, 7 मधून 4 3 आणि मग 4 4, 432 कागद शिल्लक राहतील. 432. बर, मग आता पुन्हा पर्यायामध्ये बघा, डझन दिलंय, दस्ते दिलंय आणि ग्रोस मध्ये पण दिलंय. मग 432 म्हणजे किती डझन? मग त्यासाठी आपल्याला 12 ने भागावं लागेल. 432 भागिले 12
बघा 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36. चला 13 मधून 6 गेले, 7 उरतात आणि मग हे 2, 12 सख्ख 72. चला म्हणजे 36 डझन कागद. 432 म्हणजे 36 डझन. कुठं दिलंय 36 डझन? दिलंय का रे कुठं? 38 दिलंय, 39 दिलंय. हे नाही येणार, हे नाही येणार. ओके, मग 36 डझन म्हणजे काय बघा. आता बघा 3 ग्रोस दिले, थोडं व्यवस्थित लक्ष द्या. 3 ग्रोस दिले, मग 1 ग्रोस बरोबर 12 डझन. 1 ग्रोस बरोबर 12 डझन. तर 3 ग्रोस म्हणजे काय? तर 12 डझन 12 डझन 12 डझन म्हणजे 12 त्रिक 36 डझन. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 3 ग्रोस. पर्याय क्रमांक 4. इथंच थांबूया. आज आपण कागद मापन या घटकावरील अतिशय महत्वाचे प्रश्न पाहिले. जर हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पुन्हा तुम्हाला पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमची काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे, थँक्यू.